गुड मॉर्निंग स्टुडंट. कॅश बजेट हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक TY BCom सेमिस्टर 5 कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग पेपर 3 या सब्जेक्ट मध्ये, तसेच MCom सेमिस्टर 1 MCom पार्ट 1 अँड सेमिस्टर 1 सब्जेक्ट मॅनेजमेंट अकाउंट या दोनही सब्जेक्ट मध्ये कॅश बजेट हा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला सिलेबस मध्ये आहे. तर आपण आज कॅश बजेटचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत, त्याचप्रमाणे फॉर्मॅट पाहणार आहोत आणि कॅश बजेटचा 1 नंबरचा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहतोय. तर हा प्रॉब्लेम TY BCom सेमिस्टर 5 सब्जेक्ट कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग पेपर 3 त्याचप्रमाणे MCom पार्ट 1 सेमिस्टर 1 सब्जेक्ट मॅनेजमेंट अकाउंट या दोन्हींसाठी कॅश बजेटचा प्रॉब्लेम हा सिलेबस मध्ये आहे. त्याचं इंट्रोडक्शन आणि फर्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो आपण पाहतोय, तसंच फॉर्मॅट देखील पाहतोय. तर आधी हा जो टॉपिक आहे तो कोणत्या टॉपिकच्या सब टॉपिक जो आहे तो कोणत्या टॉपिकच्या अंडर येतो, तर बजेटरी कंट्रोल हा मेन टॉपिक आहे. तर बजेटरी कंट्रोल या टॉपिकच्या अंडर हा येतो. कॅश बजेट जो प्रॉब्लेम आहे तो पाहण्याआधी कॅश बजेट हे काय आहे, त्याच्या किती साइड्स असतात, ते का प्रिपेअर करायचं वगैरे ते पाहूयात. कॅश बजेट रिप्रेझेंट रिसिप्ट अँड पेमेंट अँड एस्टिमेटेड कॅश बॅलन्स each month in budgeted period. जो काही बजेटेड पिरियड आपण ठरवलेला असेल तर त्या ठराविक पिरियड मध्ये, विशिष्ट पिरियड मध्ये किती रिसिप्ट म्हणजे किती ह्याच्यामध्ये कॅश आलेली आहे ट्रान्झॅक्शन मध्ये, आणि किती प्रकारचे ट्रान्झॅक्शनने पेमेंट झालेलं आहे आणि किती बॅलन्स आहे हे कॅल्क्युलेट केलं जातं एक ठराविक पिरियड मधला. बेसिक concept are the same even company adopted different method. Cash budget shows cash position in different month in different stages at a budgeted period. Cash budget is prepared weekly or monthly depend upon business concern. There are 3 methods of cash budget. First, receipt and payment method. Second, adjusted earning and adjusted profit and loss method. And third, the balance sheet method. Cash budget is help to determine the cash when cash is required. जेव्हा आपल्याला कॅश आवश्यक असेल तेव्हा ती मिळण्यासाठी, आपली कॅशची गरज भागवण्यासाठी कॅश बजेट वरून ती कॅश निर्धारित केली जाऊ शकते. इट गिव्ह ऍडव्हान्टेजेस टू मॅनेजमेंट बाय असरटेनिंग सरप्लस इन कॅश. किती कॅश सरप्लस मध्ये आहे ते मॅनेजमेंटला समजतं, त्यावरून ज्या काही डिसिजन्स घ्यायचे असतील त्या घेता येतात. ऑन अदर हँड बाय असरटेनिंग डेफिशियन्सी इट हेल्प टू मॅनेजमेंट फॉर अरेंजमेंट ऑफ ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. आणि जर कॅश कमी असेल तर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अरेंज करण्यासाठी देखील मॅनेजमेंटला हेल्प होते. जर कॅश डेफिशियन्सी असेल तर मॅनेजमेंटला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अरेंज करण्यासाठी देखील कॅश बजेटची मदत होते. जनरली एस्टिमेटेड कॅश रिसिप्ट अँड पेमेंट ॲज फॉलोज. एस्टिमेटेड कॅश रिसिप्ट जे आहेत ते आहेत कॅश सेल्स, म्हणजे रोखीने विक्री केली तर पैसे येतात. कलेक्शन फ्रॉम डेटर्स, डेटर्स कडनं आपण जी उधारी आहे ती कलेक्ट करतो. इंटरेस्ट रिसिव्ड, कुठे पैसे जर गुंतवलेले असतील तर त्यावरचं व्याज मिळतं. सेल ऑफ ऍसेट, ऍसेट विकून पैसे येतात. म्हणजे जे जे कॅश येण्याचे मार्ग आहेत ते जनरली याप्रमाणे असतात. एस्टिमेटेड कॅश पेमेंट, पेमेंट फॉर परचेसेस, रोखीने खरेदी केले तर पेमेंट द्यावं लागतं. त्यानंतर पेमेंट टू क्रेडिटर्स, उधारी पेड करण्यासाठी पेमेंट द्यावं लागतं. परचेस ऑफ ऍसेट, ऍसेट खरेदी केले असतील, पेमेंट फॉर ओव्हरहेड्स अँड एक्सपेन्सेस आणि इंटरेस्ट पेड. फॉर्मॅट पाहूयात. प्रो फॉर्मा जो आहे कॅश बजेटचा याप्रमाणे असतो. वरती नाव द्यायचं इन द बुक्स ऑफ कंपनी काय असेल ती, डॅश डॅश लिमिटेड. त्यानंतर कॅश बजेट फॉर द मंथ एंडेड, मग 3 मंथ एंडेड असेल, 6 मंथ एंडेड असेल, त्याप्रमाणे इथे मंथ एंडेड येईल. त्यानंतर जे कॉलम्स आहेत तुम्हाला जेवढे महिने सांगितले असतील, इथे मी फॉर एक्झाम्पल म्हणून 3 मंथचं दाखवलेलं आहे, पण 6 मंथचं असेल तर 6 येतील, 5 असेल तर 5 येईल. जेवढे महिने सांगितले असतील तेवढ्या महिन्याचं येईल. सुरुवात जी आहे ती ओपनिंग बॅलन्सने असणार आहे. पर्टिक्युलर मध्ये ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश घ्यायचा अगोदर, जो तुम्हाला आरंभीची शिल्लक ज्याला आपण म्हणतो ओपनिंग बॅलन्स तो दिलेला असेल. त्यानंतर रिसिप्ट
ज्या आपण इथे एस्टिमेटेड रिसिप्ट म्हटलंय ना, तर त्याप्रमाणे प्रॉब्लेम नुसार ज्या काही रिसिप्ट असतील त्या येतील. ऍड रिसिप्ट, मग टोटल करायची रिसिप्टची, त्यानंतर लेस पेमेंट, मग पेमेंट जे असतील ते येतील, टोटल करायची पेमेंटची, आणि रिसिप्ट मधून पेमेंट मायनस करून क्लोजिंग बॅलन्स काढायचा. मग जो क्लोजिंग बॅलन्स येईल ह्या मंथचा तो नेक्स्ट मंथला ओपनिंग बॅलन्स असेल. मग पुन्हा त्याचप्रमाणे रिसिप्ट नंतर पेमेंट आणि बॅलन्स काढायचा, तो नेक्स्ट मंथला पुन्हा ओपनिंगला घ्यायचा. याप्रमाणे आपण कॅश बजेट करणार आहोत. हा त्याचा प्रो फार्मा आहे. आता प्रॉब्लेम पाहूया. फर्स्ट प्रॉब्लेम आपण पाहतोय कॅश बजेटचा, जो TY BCom कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग पेपर थर्ड, त्याचप्रमाणे MCom पार्ट फर्स्ट, तर या पार्ट फर्स्ट मॅनेजमेंट अकाउंटचा जो सब्जेक्ट आहे तर त्या दोन्हींमध्ये उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे इतरही विद्यार्थी जे असतील तर त्यांनी त्यांच्या सिलेबसनुसार हा जो टॉपिक आहे तो असेल तर त्या सर्वांना हा उपयुक्त आहे. अ न्यूली स्टार्टेड कंपनी, फर्स्ट प्रॉब्लेम आपण पाहतोय. Alisha Limited wish to prepare a cash budget from January. Prepare cash budget for 6 months ending June 2019 from following revenue and expenditure. 6 monthचं बजेट तयार करायचं आहे आणि खालील प्रमाणे आपल्याला माहिती दिलेली आहे. तर जानेवारी पासून जून पर्यंतचे मंथ्स आहेत. टोटल सेल्स आहेत. मग टोटल सेल्स म्हणजे काय, यामध्ये कॅश सेल आणि क्रेडिट सेल दोन्ही इन्क्लूड आहेत. मटेरियल जे आपण परचेस करतो हे परचेसेस आहेत. वेजेस हे एक्सपेन्सेस मध्ये मोडतात, वेजेस पेड करायचे. प्रोडक्शन ओव्हरहेड हे पण एक्सपेन्सेस आहेत. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड हे पण एक्सपेन्सेस आहे. म्हणजे मटेरियल पासून हे सर्व काय आहेत, पेमेंटला येतील. रिसिप्टला फक्त काय येईल तर सेल्स येतील. मग त्यामध्ये कॅश सेल्स किती आहेत, क्रेडिट सेल किती आहेत ते आपण ऍडजस्टमेंट मध्ये पाहूया. ओपनिंग कॅशचा जो बॅलन्स आहे तो आहे 10,000 रुपीज, आणि ऍडिशन मध्ये काही ऍडजस्टमेंट सांगितल्यात. अ न्यू मशीन इज इन्स्टॉल्ड रुपीज 40,000 ऑन क्रेडिट टू बी रीपेड बाय 2 इक्वल इन्स्टॉलमेंट इन मार्च अँड एप्रिल. एक नवीन मशीन खरेदी केलेली आहे आणि नवीन मशीन जी आहे 40,000 रुपयाची, 40,000ची, ती 2 हप्त्यामध्ये पेड करणारे पैसे मार्च आणि एप्रिल मध्ये इक्वल. मग 40,000ची इक्वल इन्स्टॉलमेंट म्हणजे 20,000 20,000. मार्च मध्ये 20,000 पेड करायची, एप्रिल मध्ये 20,000 पेड करायची. त्यानंतर आणखी एक ऍडजस्टमेंट आहे. सेल्स कमिशन ऍट 5% ऑन टोटल सेल्स इज टू बी पेड विदिन द मंथ फॉलोइंग ऍक्च्युअल सेल्स. ज्या महिन्यामध्ये विक्री होईल तर त्याच्या नेक्स्ट मंथ मध्ये विदिन द मंथ फॉलोइंग ऍक्च्युअल सेल्स तर 5% कमिशन द्यायचे. म्हणजे हे जे सेल्सची अमाऊंट दिलेली आहे ना त्यावर आपण 5% कमिशन कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यानंतर आणखी एक ऍडजस्टमेंट आहे. ₹7,000 बिंग द अमाऊंट ऑफ सेकंड कॉल मे बी रिसिव्ड इन मार्च. आपण जे शेअर्स विक्री केलेले आहे तर त्यावरची 7,000 रुपये अमाऊंट जी आहे सेकंड कॉलची ती मार्च मध्ये मिळणार आहे. त्यानंतर शेअर प्रीमियम अमाउंटिंग टू ₹3,000 ऑल्सो ऑप्टेन विथ सेकंड कॉल. शेअर प्रीमियम पण मिळणार आहे त्यासोबत, म्हणजे 7,000 अधिक 3,000 असे 10,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय सप्लायर, हे सर्वात महत्वाचं आहे. सप्लायर म्हणजे कोण, ज्यांच्याकडनं आपण माल खरेदी करतो ते, त्यांनी आपल्याला पिरियड दिलेला आहे 2 महिन्याचा. म्हणजे जे मटेरियल आहे त्याच्याशी रिलेटेड आहे हे, की मटेरियलचे जे पैसे आहेत ते आपण जर जानेवारी मध्ये खरेदी केलं मटेरियल तर 2 महिन्यानंतर देणार आहोत. म्हणजे कधी, मार्च मध्ये. फेब्रुवारीत खरेदी केलं तर पैसे कधी देणार आहोत, एप्रिल मध्ये. तर असा 2 महिन्यांचा पिरियड दिलेला आहे. त्यानंतर पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय कस्टमर, कस्टमर कडनं किती मिळालाय, 1 मंथ. म्हणजे आपण ज्यांना उधारीवर माल विकलाय, सेल केलाय, त्यांच्याकडनं 1 महिन्याचा पिरियड मिळालेला आहे. म्हणजे जर आपण जानेवारीत माल विकला असेल तर त्याचे पैसे कधी वसूल होतील, फेब्रुवारी मध्ये, 1 महिन्याचा. डिले इन पेमेंट ऑफ ओव्हरहेड 1 मंथ. जे ओव्हरहेड्स आहेत, ओव्हरहेड्स कोणते आहेत, प्रोडक्शन आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, तर त्यासाठी किती क्रेडिट पिरियड आहे, 1 मंथ, 1 महिना नंतर. म्हणजे जानेवारीत जर ओव्हरहेड्स आहे तर त्यासाठी डिले किती पिरियड आहे, 1 मंथ, ते फेब्रुवारी मध्ये जातील. डिले इन पेमेंट ऑफ वेजेस, वेजेस साठी काय आहे, हाफ मंथ.
आता हे हाफ मंथ कसे कॅल्क्युलेट करायचे, तर हाफ मंथ म्हणजे करंट मंथचे हाफ घ्यायचे, प्रिव्हियस मंथचे हाफ घ्यायचे, याप्रमाणे कॅल्क्युलेशन होईल. ते आपण प्रॉब्लेम मध्ये पाहूया सविस्तर. आणि आणखी एक ऍडजस्टमेंट आहे, ऍझ्युम कॅश सेल्स इज 50% ऑफ टोटल सेल्स. कॅश सेल्स किती आहे, तर टोटल सेल्सच्या 50%. मग हे जे सेल्स दिलेले आहेत आपल्याला, समजा जानेवारीची 20,000 आहेत, तर त्यातले 10,000 हे कॅश सेल आहे, 10,000 क्रेडिट सेल आहे. फेब्रुवारीचे 22,000 येते, यातले 11,000 कॅश सेल आहे, 11,000 क्रेडिट सेल. याप्रमाणे 50-50 करायचे आहेत. तर आपण प्रॉब्लेमच्या सोल्युशनला सुरुवात करूयात. या सर्व जे ऍडजस्टमेंट्स आहेत ह्या कन्सिडर करून आपण कॅश बजेट प्रिपेअर करतोय. मग वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ आलिशा लिमिटेड कॅश बजेट फॉर 6 months एंडेड जून 2019. जून 2019 आपण कॉलम आखतोय. पर्टिक्युलर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून 6 महिने आहेत, म्हणून 6 महिन्यांचे 6 कॉलम करा अमाऊंटचे आणि एक कॉलम पर्टिक्युलरचा. आता आपण काय करतो की हा जो पर्टिक्युलरचा कॉलम आहे ना, तो सर्व ऍडजस्टमेंट वरून आधी प्रिपेअर करून घ्यायचा, म्हणजे पुढचं सोल्युशन तयार करणं सोपं पडतं. कसा प्रिपेअर करायचं बघा. आधी घ्यायचा ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. काय नाव टाकायचं, ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. त्यानंतर ऍड रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे काय, पैसे ज्या मार्गाने आपल्याकडे येणार आहेत ते. मग त्यात कोणते कोणते येतील, तर त्यामध्ये येईल सेल्स. पण सेल्स कसे आहेत, टोटल सेल्स दिलेले आहेत आपल्याला. आणि ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय, काय अज्युम करायचंय, तर 50% काय आहेत, कॅश सेल्स आहे. म्हणजे सेल्स मध्ये आपल्याला 2 भाग करावे लागतील. एक करावा लागेल कॅश सेल, दुसरा क्रेडिट सेल, किंवा त्यालाच आपण म्हणतो कलेक्शन फ्रॉम डेटर्स. आणखी कोणत्या स्वरूपात पैसे येणार आहे आपल्याला, तर इथे बघा सांगितलेलं आहे की आपल्याला सेकंड कॉल मिळणार आहे, म्हणजे जे शेअर्स आहेत त्यावरचा सेकंड कॉल मिळणार आहे आणि प्रीमियम मिळणार आहे 3,000 रुपये सेकंड कॉलच्या सोबत. एवढ्याच स्वरूपात पैसे मिळणार आहे. बाकी सर्व काय आहे, पेमेंट आहे. त्यामुळे आपण पर्टिक्युलर मध्ये लिहून घेणार आहोत, ऍड रिसिप्टच्या अंडर फर्स्ट कॅश सेल्स, रोमन आकडे 1 टाका, कॅश सेल्स रोमन आकडा 2, कलेक्शन फ्रॉम डेटर्स, आणि पुढे उधारीचा पिरियड टाकला 1 month क्रेडिट. 1 महिना सांगितलाय ना प्रॉब्लेम मध्ये, म्हणून 1 month क्रेडिट. त्यानंतर शेअर प्रीमियम आणि सेकंड कॉल रिसिव्ड. शेअर प्रीमियम आणि सेकंड कॉल रिसिव्ड. याप्रमाणे आपण काय केले, तर आधी स्ट्रक्चर तयार केलं रिसिप्टचं. त्यानंतर लिहा टोटल रिसिप्ट, त्याला आपण ए म्हणूयात. त्यानंतर घ्या लेस पेमेंट. आता पेमेंट मध्ये काय काय येणार आहे, तर पेमेंट मध्ये आधी हा जो चार्ट आहे त्याप्रमाणे आपण पेमेंट घेऊया. फर्स्ट आहे मटेरियल. मटेरियल साठी म्हणजे आपण जो माल खरेदी करतोय त्यासाठी क्रेडिट पिरियड दिलेला आहे बघा सप्लायरने 2 महिन्याचा. मग त्यानुसार आपण त्याच्या समोर क्रेडिट पिरियड टाकणार. त्यानंतर वेजेस, तर वेजेस साठी आहे पिरियड हाफ मंथ. त्यानंतर घेणार आपण जे ओव्हरहेड्स आहेत ते प्रोडक्शन आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, त्यासाठी क्रेडिट पिरियड दिलेला आहे ओव्हरहेड साठी बघा इथे 1 month. आणि ऍडिशनल मध्ये काय काय आहे, तर एक नवीन मशीन खरेदी केलेली आहे 40,000ची, जी 2 हप्त्यामध्ये आपण पेमेंट करणार आहे, आणि सेल्स कमिशन आहे 5%. याप्रमाणे आपण पेमेंट साइडचं पण स्ट्रक्चर तयार करून घेतोय. लेस पेमेंट्स. पेमेंट्स मध्ये फर्स्ट घ्या पेमेंट टू क्रेडिटर. मटेरियलचं आपण घेतोय, मटेरियल खरेदी केलं तर सप्लायर किंवा क्रेडिटर्स त्यांना म्हणतात, त्यांचा पिरियड आहे 2 months क्रेडिट. त्यानंतर घ्या वेजेस, हाफ मंथ क्रेडिट. त्यानंतर प्रोडक्शन ओव्हरहेड, त्याला तुम्ही पुढे पिरियड मेन्शन करू शकता, तो आहे 1 month क्रेडिट. 1 month क्रेडिट. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, त्याला पण पिरियड आहे 1 month क्रेडिट. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडला पण 1 month क्रेडिट. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन 1 month क्रेडिट. त्यानंतर मशिनरी परचेस आणि 5% कमिशन ऑन सेल्स किंवा सेल्स कमिशन. याप्रमाणे आधी आपण स्ट्रक्चर तयार केलं. जो पर्टिक्युलरचा कॉलम होता त्याचं ओपनिंग कॅश बॅलन्स, ऍड रिसिप्ट, रिसिप्ट मध्ये कॅश सेल्स,
कलेक्शन फ्रॉम डेटर्स 1 मंथ क्रेडिट, त्यानंतर शेअर प्रीमियम, त्यानंतर सेकंड कॉल रिसिव्ड, मग टोटल रिसिप्ट, त्यानंतर लेस पेमेंट, त्यामध्ये पेमेंट टू क्रेडिटर्स 2 मंथ्स क्रेडिट, वेजेस हाफ मंथ क्रेडिट, प्रोडक्शन ओव्हरहेड्स 1 मंथ क्रेडिट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड 1 मंथ क्रेडिट, मशिनरी परचेस आणि 5% कमिशन ऑन सेल्स. आता बघा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सुरुवात आपण ओपनिंग बॅलन्सने करणार. कॅशचा ओपनिंग बॅलन्स किती आहे 10,000. मग तो घ्या 10,000 जानेवारी मंथ मध्ये 10,000. त्यानंतर रिसिप्ट मध्ये आपण कॅश सेल्स घेणार आहोत. कॅश सेल्स टोटल सेल्स जे आहेत त्याचे हाफ म्हणजे 20,000चे हाफ किती येतील 10,000 येतील. मग ते 10,000. आता हे जे ओपनिंग बॅलन्स सोडून बाकीच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या तुम्ही लगेचच लिहून टाकू शकता, कारण की ओपनिंग बॅलन्स फक्त आपल्याला लास्टला लिहायचा असतो, तो मागचं क्लोजिंग तर पुढचं ओपनिंग या नियमानुसार. मग कॅश सेल्सच्या समोर आपण प्रत्येक महिन्याचे कॅश सेल्स लिहून टाकले तरी चालतील. मग प्रत्येक महिन्याचे निम्मे निम्मे करून म्हणजे जानेवारीचे 10,000 येतील, फेब्रुवारीचे 11,000, मार्चचे 12,000, एप्रिलचे 13,000, 50% काढतोय आपण टोटल सेल्सच्या, मेचे 14,000 आणि जूनचे 15,000. याप्रमाणे आपण कॅश सेल्स प्रत्येक महिन्याचे त्या त्या कॉलमला लिहून टाका. प्रत्येक महिन्याचे आपण लिहिले 10,000, 11,000, 12,000, 13,000, 14,000 अँड 15,000. हे अमाऊंट कशा आलेल्या आहेत तर टोटल सेल्सच्या 50%. त्यानंतर कलेक्शन फ्रॉम डेटर्स. कलेक्शन फ्रॉम डेटर्सला 1 मंथ क्रेडिट पिरियड आहे, म्हणजे जानेवारी मध्ये जर सेल झाले असतील तर त्याचे पैसे कधी येणार आहेत फेब्रुवारी मध्ये येणार आहे. मग जर असं असेल तर जानेवारीत पैसे येतील का नाही, कारण डिसेंबरचा डेटा आपल्याकडे नाहीये म्हणून जानेवारी मध्ये डॅश करा. आता फेब्रुवारी मध्ये कोणते पैसे येतील तर जानेवारी मधले 50%. मग जानेवारी मध्ये 20,000 होते त्याच्या 50% म्हणजे 10,000 फेब्रुवारी मध्ये येतील. फेब्रुवारी मध्ये 22,000 होते त्याच्या 50% म्हणजे 11,000 मार्च मध्ये येतील. मार्चचे 24,000 होते त्याच्या 50% म्हणजे 12,000 एप्रिल मध्ये येतील. असं नेक्स्ट मंथ मध्ये आपण 50% घेणार आहोत. म्हणून कलेक्शन फ्रॉम डेटर्स घ्या फेब्रुवारी मध्ये 10,000, मार्च मध्ये 11,000, त्यानंतर एप्रिल मध्ये 12,000, मे मध्ये 13,000, जून मध्ये 14,000. याप्रमाणे एक एक महिना पुढे जानेवारीतले 50% फेब्रुवारीत मिळाले, फेब्रुवारीतले 50% मार्च मध्ये मिळाले, मार्चचे 50% एप्रिल मध्ये, एप्रिलचे 50% मे मध्ये आणि मेचे 50% जून मध्ये. हे सर्व कलेक्शन फ्रॉम डेटर्स आहे म्हणजे क्रेडिट सेल्स आहेत. कॅश सेल्स ऑलरेडी आपण 50% वरती लिहिलेले आहेत. त्यानंतर शेअर प्रीमियम आणि जो सेकंड कॉल आहे तो कोणत्या महिन्यात मिळणार आहे मार्च मध्ये. मग फक्त मार्च मध्ये लिहायचा, बाकी कॉलमला डॅश करा. मार्च मध्ये शेअर प्रीमियम 3,000 आणि जो सेकंड कॉल आहे तो आहे 7,000. याप्रमाणे मार्च मध्ये दाखवा. आता रिसिप्ट साइडचे जे आयटम होते ते सर्व लिहून तयार आहेत. पेमेंट साइड घ्या. पेमेंट साइड मध्ये जे आहे फर्स्ट आपण घेणार आहोत तर पेमेंट टू क्रेडिटर्स, ज्याला 2 महिन्याचा क्रेडिट पिरियड आहे. म्हणजे मटेरियल जर तुम्ही जानेवारी मध्ये खरेदी केलेलं असेल तर ह्याचे पैसे कधी मिळणार आहे मार्च मध्ये मिळणार आहे. म्हणजे हे 20,000 कधी मिळतील मार्च मध्ये. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये जे मटेरियल तुम्ही खरेदी केलेलं आहे त्याचे पैसे कधी मिळतील तर एप्रिल मध्ये. म्हणजे 2 महिने पुढे पैसे मिळणार आहे. मग आपण जानेवारी महिन्यामध्ये पैसे मिळतील का, सॉरी मिळणार नाही, पेमेंट करायचे, सॉरी पेमेंट करायचे आपल्याला. तर जानेवारी मध्ये आपण पेमेंट करणार का नाही, कारण की जानेवारीच्या आधीचे जे 2 महिने म्हणजे नोव्हेंबर त्याचा डेटा आपल्याकडे नाहीये. फेब्रुवारी मध्ये पेमेंट करणार का नाही, कारण की फेब्रुवारीच्या 2 महिने आधी म्हणजे डिसेंबरचा डेटा आपल्याकडे अवेलेबल नाहीये. पण मार्च मध्ये मात्र पेमेंट होईल कारण की जानेवारीचा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे. मटेरियल बघा जानेवारी मध्ये किती आहे 20,000, ते कधी पेड होईल मार्च मध्ये. मग मार्च मध्ये घ्या 20,000, त्यानंतर फेब्रुवारीचे 14,000 कधी पेड होतील एप्रिल मध्ये, आणि मार्चचे 14,000 कधी पेड होतील मे मध्ये, एप्रिलचे 12,000 कधी पेड होतील जून मध्ये. याप्रमाणे 4 महिन्यांमध्ये आपण पेमेंट करू शकतोय क्रेडिटर्सला. 20,000 मार्च मध्ये, 14,000 एप्रिल मध्ये, 14,000
मे मध्ये आणि 12,000 जून मध्ये. त्यानंतर वेजेसचं जे पेमेंट आहे ते हाफ मंथ क्रेडिट आहे. हाफ मंथ क्रेडिट म्हणजे काय, तर करंट मंथचे निम्मे घ्यायचे आणि प्रिव्हियस मंथचे निम्मे घ्यायचे. तर आता फर्स्ट आहे जानेवारी, तर जानेवारी महिन्यामध्ये वेजेस किती आहेत बघा, 4,000 आहे. मग जानेवारीचा प्रिव्हियस मंथ कोणता येतो, डिसेंबर येतो. मग डिसेंबर महिन्याचा डेटा आहे का, नाही. म्हणून मग जानेवारीमध्ये आपण किती घेणार, 4,000च्या निम्मे म्हणजे 2,000. फेब्रुवारीमध्ये घेताना मात्र 4,400च्या निम्मे आणि 4,000च्या निम्मे असे दोन्ही मिळून घेणार आहोत. मग त्याप्रमाणे वेजेस घ्या. वेजेस जानेवारीमध्ये 2,000 येतील. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 4,200. आता मार्च मध्ये बघा किती येतील. मार्चचे 4,600च्या निम्मे म्हणजे 2,300, 2,300 आणि फेब्रुवारीचे निम्मे म्हणजे 2,200. दोन्हींची बेरीज करून आपण घेतोय 4,500. त्यानंतर एप्रिल मध्ये पहा, एप्रिल मध्ये 4,600 मार्चचे निम्मे आणि एप्रिलचे 4,600 त्यातले निम्मे म्हणजे 2,300 आणि 2,300 दोन्ही मिळून पुन्हा किती येतील, 4,600. एप्रिल मध्ये 4,600. त्यानंतर मे मध्ये एप्रिलचे निम्मे आणि मेचे निम्मे, करंट मंथचे निम्मे आणि मागचे निम्मे 4,800 प्लस 4,800च्या निम्मे 2,400 प्लस 2,300 असे दोन्ही मिळून 4,700 एप्रिल मध्ये. आणि मे मध्ये मेचे निम्मे 4,800च्या निम्मे 2,400, सॉरी जून मध्ये, आणि मेचे निम्मे 4,800चे निम्मे 2,400 दोन्ही मिळून 4,800. हाफ मंथ म्हणजे काय, तर करंट मंथचे निम्मे आणि प्रिव्हियस मंथचे निम्मे याप्रमाणे आपण वेजेस घेतले. 2,000, 4,200, 4,500, 4,600, 4,700 आणि 4,800. त्यानंतर प्रोडक्शन ओव्हरहेड 1 मंथ क्रेडिट पिरियड आहे. म्हणजे जानेवारी महिन्यात आपल्याला ओव्हरहेड लिहिता येणार नाही कारण की डिसेंबरचा डेटा नाहीये, परंतु फेब्रुवारी पासून आपण पेमेंट करू शकतो. फेब्रुवारीमध्ये जानेवारीचं पेमेंट होईल, मार्च मध्ये फेब्रुवारीचं पेमेंट होईल, एक एक महिन्याने पुढे पुढे जायचंय. मग बघा आपण प्रोडक्शन ओव्हरहेड जे आहेत ते कसं पेड करणार आहोत. 3,200 फेब्रुवारीमध्ये, 3,300 मार्च मध्ये, 3,300 एप्रिल मध्ये, 3,400 मे मध्ये आणि 3,500 जून मध्ये. याप्रमाणे प्रोडक्शन ओव्हरहेड 1 मंथ डिलेने पेड करायचं. 3,200, 3,300, 3,300, 3,400 आणि 3,500. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड पण सेम 1 मंथ डिले आहे. मग सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड पण 800 रुपये जे आहेत ते फेब्रुवारीत पेड होतील, 900 मार्च मध्ये पेड होतील, 800 एप्रिल मध्ये पेड होतील, 900 मे मध्ये पेड होतील आणि 900 जून मध्ये पेड होतील. याप्रमाणे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड जे आहेत ते घ्या. 800, 900, 800, 900 आणि 900. त्यानंतर मशिनरी परचेस जी आहे ती मार्च मध्ये खरेदी केली 40,000ची आणि 2 इक्वल इन्स्टॉलमेंट मध्ये दिलेत, मार्च आणि एप्रिल. दोन्हीकडे 20,000 20,000 लिहा, बाकीच्या कॉलमला डॅश करा. आता सेल्स कमिशन काढायचे. 5% कमिशन सांगितले टोटल सेल्सवर. मग टोटल सेल्स जानेवारीचे आहेत 20,000, त्यावर 5% म्हणजे 1,000 येईल. पण कमिशनला पण पिरियड दिलेला आहे की टोटल सेल्स इज टू बी पेड विदिन द मंथ फॉलोइंग ऍक्च्युअल सेल्स. फॉलोइंग मंथ म्हणजे 1 महिन्यानंतर. मग जेवढं कमिशन येईल ते 1 महिन्याच्या नंतर पेड करायचे. म्हणजे जानेवारीच्या सेल्सचं जे कमिशन आहे ते कोणत्या महिन्यात पेड होईल, फेब्रुवारीमध्ये. फेब्रुवारीचं कमिशन मार्च मध्ये. प्रत्येक महिन्याचे जे टोटल सेल्स आहे त्यावर 5% कॅल्क्युलेट करा आणि ते नेक्स्ट मंथ मध्ये पेड करा. मग त्याप्रमाणे आपण कमिशन घेतलं. पहिल्या महिन्याला डॅश करा. जानेवारीचं सेल्स जे आहेत त्यावरचं कमिशन 5% काढलं, ते फेब्रुवारीत पेड केलं. फेब्रुवारीचे जे सेल्स आहेत त्यावरचं कमिशन 5% काढलं, ते मार्च मध्ये पेड केलं. त्यानंतर मार्चचं जे सेल्स आहेत त्यावरचं 5% कमिशन एप्रिलमध्ये, एप्रिलच्या सेल्सवरचं कमिशन मे मध्ये आणि मेच्या सेल्सचं कमिशन जून मध्ये. याप्रमाणे आपण पूर्ण पेमेंट साईड पण तयार करून घेतली. आता बॅलन्स काढायचा. बघा टोटल पहिला महिना आधी घ्यायचा. जानेवारी 10,000 आणि 10,000 20,000 रुपये टोटल रिसिप्ट आहे. त्यानंतर पेमेंट जे आहे ते फक्त 2,000 रुपये आहे. मग टोटल पेमेंट 2,000 रुपये. बॅलन्स आला क्लोजिंग बॅलन्स 18,000. हा नेक्स्ट मंथला ओपनिंगला घ्या 18,000 रुपये.
मग परत नेक्स्ट मंथची टोटल करा रिसिप्टची 39,000 रुपये. पेमेंटची टोटल करा 9,200 रुपये. 39,000तून 9,200 वजा करा, बॅलन्स काढा, बॅलन्स आला 29,800 रुपये. त्यानंतर तो घ्या नेक्स्ट मंथला, मार्चला ओपनिंगला 29,800 रुपये. पुन्हा रिसिप्टची बेरीज करा, ती आली 62,800. पेमेंटची बेरीज करा, पेमेंटची बेरीज आली 49,800. 62,800 मधून 49,800 मायनस करा, बॅलन्स आला 13,000, 13,000. त्यानंतर हा ओपनिंगला घ्या पुन्हा एप्रिलला, 13,000 ओपनिंग बॅलन्स. त्यानंतर रिसिप्टची टोटल करा 38,000 आली. पेमेंटची टोटल करा, ती आली 43,900. आता इथे काय होणार आहे, रिसिप्ट 38,000 आहे आणि पेमेंट 43,900. मग कमी पडते रिसिप्ट साइड, म्हणजे उत्तर मायनस मध्ये येईल, म्हणून -5,900 बॅलन्स आला. तो ओपनिंगला घ्या -5,900. त्यानंतर रिसिप्टची बेरीज करा, बेरीज करताना हे 5,900 मायनसच होतील. बेरीज आली 21,100. पेमेंटची बेरीज करा, ती आली 24,300. बॅलन्स आला -3,200. तो जूनला ओपनिंगला घ्या -3,200. परत रिसिप्टची बेरीज करा, पेमेंटची बेरीज करा. रिसिप्टची बेरीज आली 25,800. पेमेंटची बेरीज आली 22,600 आणि क्लोजिंग बॅलन्स आला 3,200. याप्रमाणे आपण रिसिप्ट आणि पेमेंट साइड आहे जी कॅश बजेटची ती तयार केली आणि जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो कॅल्क्युलेट केला, तो ओपनिंगला घेतला. याप्रमाणे कॅश बजेटचं जे स्टेटमेंट आहे ते आपण तयार केलेलं आहे. सर्वांना स्टेटमेंट दिसतंय का बघा, हे स्टेटमेंट आपण तयार केलेलं आहे कॅश बजेटचं. याप्रमाणे आधी फॉर्मॅट तयार करून घेतला, त्यानंतर मंथ्स लिहिले, त्यानंतर मंथ्स लिहिल्यानंतर अमाऊंट्स टाकल्या. फक्त बॅलन्सेस जे आहेत ओपनिंग आणि क्लोजिंग ते लास्टला कॅल्क्युलेट केले, टोटल रिसिप्ट आणि टोटल पेमेंट करून. याप्रमाणे आपला जो कॅश बजेटचा प्रॉब्लेम आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. फर्स्ट प्रॉब्लेम कॅश बजेटचा, जो TY-BCom आणि MCom या दोनही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. हे क्लोजिंग बॅलन्सेस. थँक्यू.